हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्वे? तर आज होता मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार आणि नेहमीप्रमाणे माझे सकाळची लवकर कामं आवरून पूजा मांडायला घेतली. छान अशी पूजा मांडून घेतली आधी. नंतर देवीची छान पूजा केली आणि देवीला वेणी पण वाहिली. त्यानंतर आता पोथी वाचण्याला बसणारच तेवढ्यातच वैदेही पण स्कूलमधून आली आणि ती स्कूलमधून आल्या तिला मम्मीला अपडेट द्यायची राहते तिच्या स्कूलची. तिचा थोडा लाड करून मी छान अशी आरती करून घेतली घरामध्ये आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे आज पण छान अशी पूजा झाल्यावर खूप जास्त प्रसन्न वाटत होतं घरामध्ये. आणि आज मार्गशीर्षच्या गुरुवार असण्यासोबतच आज दत्त जयंतीसुद्धा होती आणि आज मला नागदिवेसुद्धा करायचे होते. त्यासाठी आधी मी कणकीचे दिवे करून घेतले छान. आणि आमच्या इकडे नागदिव्याला भरताचा पण एक दिवा लावला जातो, म्हणजेच वांग्याच्या भरताचा. त्यासाठी आधी मी वांग्याचे काप करून त्याला कढईमध्ये ऑइल टाकून त्याला छान असे वाफवून घेतले आणि अशा वाफवल्याने भरीत खूप छान बनते आणि याने वांग्यावरचे जे शिल्क असतात ते खूपच जास्त इझिली निघतात. त्याला मी दोन्ही चमच्याने मिळवून असे वेगवेगळे करते आणि ते खूप इझिली निघून पण जातात. नंतर त्याला छान असं मॅश करून मी त्याला छान अशी फोडणी घालते. आणि आता हिवाळा आहे म्हटल्यावर मार्केटमध्ये खूप छान ग्रीन व्हेजिटेबल्स आले आहेत आणि त्यासोबतच हे हिरव्या कांद्याचे एक पात पण, आणि ते टाकल्यानंतर भरीत खूप जास्त टेस्टी बनते. आणि त्यानंतर मी असे एक भाताचा, एक तुपाचा, एक पुरणाचा, एक भरताचा आणि असे छान कणकीचे दिवे लावून दिवाला पण नैवेद्य लावून घेतला. आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून छान अशी आरती केली आणि असा छान संपला आमचा आजचा गुरुवार. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. फॉलो फॉर मोर.